गुरुराज पाटील, माजी अध्यक्ष जायंट ग्रुप ऑफ बेळगाव, उद्या जायंटचं इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम म्हणजे अधिकार ग्रहण समारंभ आहे आणि आमचे नियोजित अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि त्यांचे आताच परिचय करून घेतले आमचे सर्व सहकारी या सर्वांचा आणि त्याचबरोबर दिवोली मेंबरांचा इन्स्टॉलेशन कार्यक्रम उद्या 6 वाजता हॉटेल मधुरा वेंगुर्ला रोड येथे आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळी गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। दिनकर अमीन जे आमच्या जायंट्स सेंट्रल कमिटीचे सदस्य आहेत, त्याचबरोबर गजानन मेदिकेरी हे स्पेशल कमिटी सदस्य आहेत। तेजेश्वर राव आमचे फेडरेशन 6 म्हणजे कर्नाटकामध्ये जेवढे जायंट्स ग्रुप आहेत त्या जायंट ग्रुपांचं एक फेडरेशन असतंय आणि आमचं फेडरेशन 6 आहे। त्या फेडरेशन 6चे अध्यक्ष तेजेश्वर राव हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून पीके कॉलेजचे प्रिन्सिपाल प्राचार्य डॉक्टर SN पाटील हे आपणाला मार्गदर्शन करणार आहेत। आणि आताच मुकुंद महागावकर यांनी सांगितल्याप्रमाणे जायंट्स ही संस्था रोटरी आणि लायन्स यांच्या बरोबरीने काम करते। फरक एवढाच आहे, रोटरी लायन्स या संस्था परदेशातून भारतात आलेल्या आहेत आणि जायंट्स ही संस्था मूळ भारतीय गाभा टिकून भारतातून परदेशात गेलेली आहे आणि देशभरात त्यांच्या जवळपास 500 शाखा आहेत। परवाच आम्ही गुजरात येथे गांधीधामला आमचं वार्षिक अधिवेशन होतं आणि या वार्षिक अधिवेशनात जवळजवळ 2200 सभासद संपूर्ण देशभरातून आलं होतं। जवळजवळ 3 दिवस ते कार्यक्रम चाललं आणि जायंट्स ग्रुपला की कुठलंच क्षेत्राचं वर्ज नाही, जिथं जेवढं काम करू तेवढं आपण काम करू शकतो आणि ह्या बाबतीत अध्यक्ष आणि त्यांचे टीम यांनी जेवढं काम करतात तेवढं करतात। मी मुख्य एक काम आमच्या जायंट ग्रुपचं सांगतो की जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान, ध्येयदान आणि स्किन म्हणजे त्वचादान याचं काम मोठ्या जोमाने सुरू आहे आणि सर्व जायंटच्या सहकार्याने ते काम बेळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे।